वैरे बाबा व्यक्त करा, फक्त लाईटमन म्हणू नका. एखाद्या माणसानं मदत केली तर त्याला, एवढंच माझं म्हणणं आहे. अहो सगळीकडून ती चालू आहे मग त्यात. अहो मला ऐका दादा, तुम्हाला खोट नाही सांगत, ऐका ना. टाकलं म्हणून मी जर तुला हिनवलं तर त्या मताचा अपमान असतंय. दादा, मी तुझं काम केलं म्हणून तू जर मला हिनवलं, दादा, कामाचा अपमान. माझे ऐका ना, माझे जे दुसऱ्या जिल्ह्यातले मित्र वगैरे आहेत ते मला फोन केला रात्री. ते म्हणले की काय तुम्ही खासदार दिलाय का लाईनमॅन निवडून दिलाय, म्हणून मी फोन केलता रात्री. पण काही वाटलं तरी वैरे बाबा व्यक्त कर, फक्त लाईनमन म्हणू नका, हिनवू नका कामाला कुठले. नाही, लाईनमॅन म्हणले तर राग नाही यायला पाहिजे दादा, कारण महत्वाचे मुद्दे तुम्ही बाजूला ठेवून तुम्ही गोपाळ्या डीपी. आता दादा, त्या माणसाला मदत केलेली असते. अहो दादा, तुम्ही जर ऐका ना, काल तुम्ही काय म्हणताय गोपाळ्या तो किती चक्र हाणल्या, 50-100. अहो डीपी साठी जर 50-100 चक्र हाणायचे असतील तर मग कसं नियोजन होणार? आता बाकीचे मुद्दे तर महागच राहायचे एका डीपीला 50 चक्र हाणल्यावर. मग ती विरोधात असताना परिस्थिती होती, विचार की होती का नव्हती ती? बोलताय ठीक आहे दादा, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती, विचारतो. ठीक आहे, चालेल. विरोधात असताना तीच परिस्थिती होती. आता विरोधात पण बरेच वर्ष काम केले दादा. असं नाही की तुम्ही एकटेच विरोधात काम करत होते. विरोधात बरेच जणांनी बरेच वर्ष काम केलं, पण विरोधात राहून अशी पराभव जी झाला विधानसभेत, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आता कधीच झाला नव्हता दादा. झालं नाही, आम्हाला बी वाईट वाटलं ना, आम्ही बी काम केलं तुमचं. आमची बी इच्छा होती आपली सत्ता यावी. आपला जे पराभव झाला का आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत, आपण इतक्या वर्ष विरोधात आहोत, कधीच झाला नाही असा पराभव. नाही की नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.